नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। प्रत्येक प्रश्नाची जर आपल्याला ट्रिक माहिती असेल तर अवघड वाटणारा प्रश्न हा आपण सेकंदामध्ये सोडवू शकतो, पण त्यासाठी आपल्याला त्या प्रश्नाची ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे। आणि आपल्या चॅनलची खासियतच ही आहे विद्यार्थ्यांनो की प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन प्रश्न असतो आणि त्याची एक नवीन ट्रिक सांगितलेली असते। तसाच एक आजचा प्रश्न आहे। तर आजचा प्रश्न पहा, 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल। हा प्रश्न आपण फक्त ट्रिक वापरून कसा सोडवायचा ते पाहणार आहोत आणि परीक्षेमध्ये तुमचा जो वेळ वाया जातो तो आपण वेळ कमी करणार आहोत आणि कमी वेळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर याचं पहा, आपण सूत्र म्हणूया किंवा याला ट्रिक म्हणूया। तर आपल्या नेहमीप्रमाणे आपण याला ट्रिकच म्हणूया। तर याची ट्रिक पहा, याची ट्रिक काय आहे तर याला आपण कंस करूया आणि इथे पहा, बेरजेचे उत्तर आणि याला छेद काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, बेरजेचे उत्तर हे आपला अंश झालेला आहे आणि या ठिकाणी इथे जो आपल्याला अंश दिलेला आहे तो इथे आपण लिहिणार आहोत, म्हणजे हे सूत्र आहे। आणि याला काय करायचं आहे, याला गुणिले छेद आणि हा कंस आपण पूर्ण करायचा आहे आणि इथे वजा 1। आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकणार आहोत। तर इथे आता आपण आपल्याला बेरजेचे उत्तर किती दिलेलं आहे तर 5 दिलेलं आहे, ते आपण इथे टाकून घेऊया। 5 अंश किती आहे तर 5च आहे, तो इथे आपण लिहूया गुणिले आणि छेद किती आहे तर छेद 7 आहे आणि कंस पूर्ण करून वजा 1 तसेच लिहिणार आहोत। आता या ठिकाणी 5 1 5। आता खाली इथे आपण पहा, इथे 1 गुणिले 7 म्हणजेच 7 आणि इथे वजा 1, 7 वजा 1 म्हणजेच या ठिकाणी 7 वजा 1 किती आले 6 आले आणि म्हणजेच हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवायचे तर विद्यार्थ्यांनो 6 वेळा मिळवायचे, म्हणजे बेरीज 5 येईल। ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच आजच्या या व्हिडिओला लाईक करायला विद्यार्थ्यांनो विसरू नका आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।